निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे की सत्तेधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं, हा प्रश्न आज पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. देशात यापूर्वीही ईव्हीएम घोटाळ्याचे अनेक आरोप झाले. निवडणुकांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आणि आता थेट मुंबईतल्या हाय प्रोफाईल मतदारसंघातूनच निवडणूक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप होत आहेत. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षांच्या बाजूने काम करतोय का, असाच खळबळजनक सवाल आता उपस्थित केला जातोय. निमित्त ठरलंय मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरुद्ध आलेलं एक थेट तक्रारपत्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मलबार हिल विभाग अध्यक्ष दिनेश ज्ञानेश्वर पुंडे यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना थेट पत्र लिहून गंभीर आरोप केले आहेत. मलबार हिलचे निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब वाघचौरे हे सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असून इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी आकस धरून वागत असल्याचा थेट आरोप मनसेने केला आहे. त्याचबरोबर या अधिकाऱ्याची तात्काळ उचलबांगडी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यावर मनसे विभागाध्यक्ष दिनेश पुंडे यांनी काय म्हटलंय, पहा ही थेट बाईट. हे दिनेश ज्ञानेश्वर पुंडे, विभागाध्यक्ष मलबार विधानसभा, महाराष्ट्र मनसे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने जो SIचा प्रोग्रामसाठी बैठक बोलवली होती, सर्वपक्षीय बैठक. त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये या 185 मलबारी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी श्री वाघचौरे साहेब त्यांनी आम्हाला अशी माहिती दिली की ज्या बिल्डिंग्स डेव्हलपमेंटला गेलेल्या आहेत त्या बिल्डिंगमधल्या रहिवाशांचं मॅपिंग आम्ही करणार नाही. याचा अर्थ असा होतो की त्या बिल्डिंगमधल्या रहिवाशांना पुढच्या 2029च्या इलेक्शनला त्या फाईलवर मतदान करता येणार नाही. तर त्या सर्वपक्ष बैठकीमध्ये आम्ही श्री वाघचौरे साहेबांना या निर्णयाचा पुनर्विचार करा अशा पद्धतीने सूचना केली. तर त्यांनी सांगितलं की हा निर्णय वरतून आयोगाकडनं आलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही आमची पण पत्र दिलेली आहे, पण तो मान्य होईल की नाही होईल असं आम्हाला माहिती. त्याच्यावर आम्ही तिथे सर्व पक्षांनी, म्हणजे त्यावेळेला शिवसेना होतं, राष्ट्रवादी काँग्रेस होते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते, त्या सगळ्यांनी त्या निर्णयाला तिथे विरोध केला आणि सगळे ती मीटिंग बैठक अर्धवट सोडून निघून गेली. तसेच त्यावेळेला निवडणूक आयोगाच्या नावाने सर्वांनी घोषणा दिल्या आणि निषेध व्यक्त केला. त्याच्यानंतर जेव्हा BLAचं काम चालू झालं, BLA आणि BLO यांचं जेव्हा काम चालू झालं, मॅपिंगचं काम चालू झालं, त्यावेळेला आम्हाला त्या निर्णयाची प्रचिती आली की ज्या वेळेला डेव्हलपमेंटच्या इमारतींच्या ज्या फाईल्स आहेत त्या फाईल्सवर जेव्हा काम करत असताना BLOने सांगितलं की आम्ही ह्या इमारतीच्या फाईलवर मॅपिंग करून घेणार नाही, आम्हाला वरतून असा आदेश आहे. असं बऱ्याच ठिकाणी झालं. या विधानसभेतले जे आमच्या पक्षाचे जे BLA त्यांनी मला याच्याबद्दलची माहिती कळवली. पुन्हा एकदा मी निवडणूक निर्णय अधिकारी वाघचौरे यांना भेटायला गेलो. वाघचौरे यांना मी भेटायला गेलो असताना वाघचौरे यांनी अतिशय उद्धटपणे माझ्याशी व्यवहार केला आणि त्यांनी त्यावेळेला मला स्पष्ट सांगितलं की मागच्या मीटिंगच्या वेळेला तुम्ही ज्या पद्धतीने निषेध व्यक्त केला म्हणून मी आज तुमच्याशी ह्या पद्धतीने बोलतो. याचा अर्थ म्हणजे म्हणतो ना आपण मनामध्ये अडी ठेवून त्यांनी आमच्याशी त्याचे व्यवहार केले. त्यामुळे आता जर अशा प्रकारचं होत असेल, आणि कसं होत होतं की जे भाजपाचे BLA आहेत, भारतीय जनता पार्टीचे जे BLA आहेत, त्यांना सहजपणे त्यांच्या फाईलवर ते लोक मॅपिंग करून घेत होते. आमच्या बैठकीनंतर मुघलप्रभात लोढा वाघचौरेंना भेटून गेले आणि मागच्या इलेक्शनपासून आम्ही बघतोय की हे वाघचौरे भाजपा धार्जिने आहेत आणि आता जो मॅपिंगचा कार्यक्रम चालू आहे, SIRचा जो कार्यक्रम चालू आहे, त्यामध्ये जर भाजपा धार्जिने अधिकाऱ्यांनी काम केलं तर मराठी मतदारांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे अशी भीती मला वाटायला लागली, अशी शक्यता दिसायला लागली. म्हणून मी जे मुंबई शहराचे कलेक्टर आहोत आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम साहेब आहेत यांना एक पत्र देऊन त्यांच्याकडे अशी मागणी केली की हे पक्षपाती धोरण राबवणारे वाघचौरे यांची तत्काळ 185 मलबारी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी या पदावरनं बदली करण्यात यावी आणि तिथे निष्पक्ष काम करणारा असा दुसरा अधिकारी नेमण्यात यावा. सर, आपण जी पत्राद्वारे मागणी केली आहे त्याच्या संदर्भात काही रिप्लाय वगैरे आपला आलाय किंवा आपलं पुढचं पाऊल काय असणार? नाही, अजून तरी मला तसा काही रिप्लाय आला नाहीये. मी या बाबतीत पक्षाच्या वरिष्ठांशी पण चर्चा केली, जे आमचे नेते
निवडणूक आयोगाच्या कायम संपर्कात असतात, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनीही याची माहिती घेतली, त्यांनीही सांगितलं जर असा प्रकार होत असेल तर आपण पक्षाच्या मार्फत पण त्यांच्यावर तिथून बदली करण्याची मागणी करूया. पण तुर्तास तरी मला अजून निवडणूक आयोगाकडनं किंवा कलेक्टरकडनं कसल्याही प्रकारचं पत्र आलेलं नाही. आपलं पुढचं पाऊल काय असेल सर? ना आता मी वाट बघणार थोडे दिवस. आता 29 तारखेपर्यंत मॅपिंग आहे, त्याच्यामध्ये हरकती दावे वगैरे येतीलच, आम्ही हरकती दावे नोंदवूच. परत एकदा आम्ही आमच्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा करायचा प्रयत्न करू आणि त्याच्यातनं जर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिला नाही तर त्या विरोधात आम्ही महाराष्ट्र नॉर्मल्सना आंदोलन नक्कीच करेल.